भूमिकेमध्ये वेगवेगळा अजिंक्य आम्हाला दिसलेला आहे. ह्या भूमिका ही आताची जी आउट ऑफ सिलेबस ह्या चित्रपटातली भूमिका किती वेगळी आहे? माझा प्रवासच मी मुळात परभणीवरून सुरू केला आहे, जिथे काहीच बॅकग्राऊंड नाही. की स्वतःमध्ये आतमध्ये एक इन्स्टिंक्ट सांगत असतं ना सतत, की त्यावेळेला मनातून असं इतकं यायचा विचार की मुंबईवरून कोणीतरी बोलवतंय अशी फिलिंग यायला लागली शेवटी. तुमची माझी आणि सगळ्या वैश्विक पातळीवर जी परिस्थिती उद्भवली आहे ती त्यांच्या एका गावाच्या स्वरूपामध्ये किंवा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचं गाव आणि ती परिस्थिती आपल्याला दिसते आणि नकळत आपण आपल्या रिअल लाईफ मध्ये पण रिलेट करू अशी परिस्थिती आहे. म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्यासारखेच खूप सारे लेयर्स या सिनेमात आहेत. तर त्यासोबत एक चेकलिस्ट हो. म्हणतो की ह्या भूमिकेतून मला काय मिळेल किंवा कशा पद्धतीने ही बाहेर जाईल. आणि मी थोडी पण रिस्क घ्यायची जर तयारी नाही ठेवली तर ह्या फील्डमध्ये एका क्रिएटिव्ह फील्डमध्ये येण्याचा अर्थ काय? खूप छान मैत्री झाली बिकॉज खूप मस्तीखोर आहे पण असं दाखवत नाही. म्हणजे कधी कधी असं एक सेंटेन्स बोलणार आणि त्यांनी म्हणजे सगळे हसायला लागणार असं. मला मोठ्या पडद्यावर गौतम बुद्धांची भूमिका करायची आहे किंवा श्रीकृष्णांची भूमिका करायची. लिटरली इट्स माय ड्रीम की मला एकदा इम्तियाज Everybody's dream. बरोबर काम करायचं. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं नवराष्ट्र स्टुडिओमध्ये आणि आपल्या नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, येत्या 3 जुलैला आउट ऑफ सिलेबस हा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि आपला भेटीस येत आहे. आणि आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ह्या चित्रपटाचे मुख्य कलाकार आणि एक फ्रेश जोडी, ती म्हणजे अजिंक्य राऊत आणि अद्वै. तर चला ह्या दोघांशी आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया. आणि आपल्या या गप्पांना सुद्धा. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा दोघांचं सुद्धा मी आपल्या या नवभारत नवराष्ट्र स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करते आणि अभिनंदन. चित्रपट येतोय, प्रत्येक कलाकाराच्या मनामध्ये बटरफ्लाईज असतात. प्रत्येक भूमिका असो किंवा कुठलाही न्यू प्रोजेक्ट असो, कसं वाटतंय ते दोघांना आधी तर विचार. खूप छान. माझ्यासाठी तर माझा पहिला मूवी आहे, तर गोळा आहे पोटात. एक्साइटमेंट, नर्वसनेस, एन्झायटी सगळ्या गोष्टींचा, पण पूर्ण प्रोसेस खूप भारी मजा येते. अजिंक्य, मी तुला विचारेन, खरं तर सुरुवात तुझी जर्नी मी बघितली तर विठुराया वॉज अ फर्स्ट. तुझा हा रोल होता आणि अनेक मालिकांमध्ये डॅशिंग असो किंवा रोमॅन्टिक असो, चॉकलेट हिरो सारखं सुंदर तू काम केलंय आणि मी म्हणेन छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा भूमिका तू केलेली आहे, तेवढीच उत्तम. म्हणजे प्रत्येक भूमिकेमध्ये वेगवेगळा अजिंक्य आम्हाला दिसलेला आहे. ह्या भूमिका ही आताची जी आउट ऑफ सिलेबस ह्या चित्रपटातली भूमिका किती वेगळी आहे अजिंक्यसाठी सुद्धा, आणि प्रेक्षकांना कोणता वेगळा अजिंक्य बघायला मिळेल? येस, पहिले तर धन्यवाद पूर्ण टीमचे आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि तोंड भरून कौतुक केल्याबद्दल, खरं तर ऑफ कॅमेरा पण. आणि ते छान वाटतं. जसं की मी नेहमीच सांगत आलोय की माझा प्रवासच मी मुळात परभणीवरून सुरू केला आहे, जिथे काहीच बॅकग्राऊंड नाही, ना आजूबाजूच्या वातावरणात ना कुटुंबामध्ये आमच्या. आणि तिथून सुरुवात करून असा काहीतरी विचार करणं एक वेडसरपणाचं लक्षण वाटायचं तिथे, पण ती स्वतःमध्ये आतमध्ये एक इन्स्टिंक्ट सांगत असतं ना सतत की नाही. म्हणजे मी इंजिनिअरिंग केलं पुण्यावरून, त्यानंतर मास्टर्स करायला जर्मनीला जाणार होतो, पण त्यावेळेला मनातून असं इतकं यायचा विचार की मुंबईवरून कोणीतरी बोलवतंय अशी फिलिंग यायला लागली शेवटी. आणि मग घरी मी बोललो की मला विचित्र फिलिंग येते, तर मला एकदा जाऊन पूर्ण आयुष्यभरात 1 वर्ष तरी प्रयत्न करू द्या. आणि त्यांनाही कळलं की हा वेळा झालाय किंवा हा 2 महिन्यात येईल परत, असा त्यांचा विचार होता. पण प्रयत्न तर करायला हवा की म्हातारपणी असं नको वाटायला की अरे राहून गेले. एक प्रयत्न तर करायचा असता स्वतःच्या स्वप्नांसाठी. तर ती जी एक फिलिंग आहे आतमधून येणारी, ती मी फॉलो करत आलो आणि कोणीतरी बोटाला धरून चालवत आहे अशी फिलिंग येते प्रत्येक भूमिकेच्या बाबतीत, प्रत्येक प्रोजेक्टच्या बाबतीत. आणि मी एकाही व्यक्तीला मुंबईत ओळखायचो नाही ना, मी एकाही, म्हणजे इनफॅक्ट भीती वाटायची मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या इमारतींची, इतके सगळे लोक एकत्र आणि भाषा बोलणं, मराठी असो हिंदी इंग्रजी असो. तर पण ती जी एक आतली इन्स्टिंक्ट आहे, आतलं फिलिंग आहे, तेच सेम माझ्या ह्या आउट ऑफ सिलेबस मधल्या भूमिकेचं, म्हणजे जे पात्र आहे अनिकेतचं, त्यालाही तशी एक इन्स्टिंक्ट येत असतं की कुठेतरी अगदी नॉर्मल त्यांचं एक सिलेबस मधलं काम चालू आहे. एका बॉक्समध्ये आपण जे असतो, राहटगाडा जो सुरू असतो अभ्यासाचा असो, कुटुंबाच्या प्रती आपल्या ज्या एक जबाबदाऱ्या आहेत त्या बाबतीत असो, जे काही आपल्याला अचीव्ह करायचं त्या बाबतीत, एका त्या चौकटीतलं असो, त्या चौकटीच्या बाहेरून किंवा निसर्गाकडून त्याला एक इन्स्टिंक्ट येत असतं की कोणीतरी काहीतरी सांगू पाहतंय, कुठल्या तरी गोष्टीमध्ये तो असं सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून काहीतरी त्यातून अर्थ काढत असतो आणि त्याच्याशी तो निसर्ग बोलतोय एका अर्थी, अशी फिलिंग असते. आणि जी फिलिंग फॉलो करत करत
तो सिलेबसच्या बाहेरचं काहीतरी करू पाहतो, आउट ऑफ सिलेबस काहीतरी करू पाहतो, आणि त्याच्यासोबतचे त्याचे नेमके जे मित्रमंडळी आहेत, नव्याने जी कल्पना आहे ती अभ्यास करण्यासाठी म्हणून हा ट्युशन घेत असतो एमपीएससीच्या मुलांना, किंवा मित्रमंडळींना सांगत असतो की अशा पद्धतीने क्रॅक करायची एमपीएससी. त्याने क्रॅक केलेली असते, त्याच्या पोस्टिंगवर स्टे आलेला असतो. आणि पण त्या सगळ्या सिलेबसच्या गोष्टींमधून एक आउट ऑफ सिलेबसचा थॉट येतो आणि त्याच्या गावावर काहीतरी असं बेतणार आहे हे त्याला कळतं. आणि तो कशामुळे हे सगळं होतंय, कशी कशी वृक्षतोड केली जाते, आणि आपण इतक्या आपल्या गोष्टींमध्ये गुरफटलेलो असतो, त्याच्या बाहेर काहीतरी मोठ्या स्तरावर इतक्या गांभीर्याने घेण्याच्या गोष्टी सुरू असतात हे त्याला कळतं. आणि अगदी हसी मजाक मध्ये सुरू झालेला सिनेमा एक वेगळं वळण घेऊन तुमची माझी आणि सगळ्या वैश्विक पातळीवर जी एक परिस्थिती उद्भवली आहे ती त्यांच्या एका गावाच्या स्वरूपामध्ये किंवा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचं गाव आणि ती परिस्थिती आपल्याला दिसते, आणि नकळत आपण आपल्या रिअल लाईफ मध्ये पण रिलेट करू अशी परिस्थिती आहे. अशी काही ही भूमिका आहे, अशी वेगळी ही भूमिका आहे, थोडी गांभीर्याने घेण्याची, थोडी अर्थपूर्ण असलेली किंवा ही स्टोरी आहे, ही कथानक आहे, आणि ते साकारताना खूप मजाही आली आहे. आणि कुठेतरी असं वाटतं पण की आपण ही कथा सांगतोय खरं, पण रिअल लाईफ मध्ये आपण करतोय कितपत. म्हणजे हे एसी मध्ये हे इंटरव्ह्यूज आपण करतोय किंवा गाडीमध्ये हा जो प्रवास करतोय ते सगळं निव्वळ प्रदूषण वाढवणार आणि निसर्गाला न जपणार आपण जगतोय, पण त्या एका सिस्टम मध्ये आपण फसलोय अशी एक शोकांतिका पण वाटते. सो अशी काहीशी भूमिका ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन द्वंद्व असं करत करत आम्ही हा सिनेमा प्रमोट करतोय. थँक्यू म्हणत, कारण जेव्हा मी प्रोमो किंवा टीजर पाहिला चित्रपटाचा, मी स्वतः पहिले कन्फ्युज झाली होती, कारण मला आधी असं वाटलं की एमपीएससी एखाद्या मुलाची गोष्ट आहे, विद्यार्थ्याची. त्यानंतर मला एक छोटीशी लव्ह स्टोरी असं वाटतं की काहीतरी जरा कहाणी दिसते, म्हणून मग तिथेच वृक्षतोड सुद्धा एक दिसते. मला असं वाटतं की पर्यावरण पण आहे, आणि आय थिंक प्रेक्षक सुद्धा कन्फ्युज झाले की नेमकी ही गोष्ट काय सांगण्याचा प्रयत्न करते. मला असं तुझ्या उत्तरातून वाटतंय की ह्यामध्ये विद्यार्थ्याची गोष्ट सुद्धा आहे, स्ट्रगलची कहाणी सुद्धा आहे, एक छोटंसं वेगळं नातं बॉन्ड सुद्धा आपल्याला कळतंय, आणि कुठेतरी आता जे वास्तववादी चाललं आहे त्याला कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न किंवा ती गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न ह्या चित्रपटातून होतो. नॉट रॉंग. म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्यासारखेच खूप सारे लेयर्स या सिनेमात आहेत. म्हणजे काहीतरी वेगळं जो मराठीमध्ये कॉन्टेंट येते, मी म्हणेन की ते सुद्धा छान वेगळ्या धाटणीचं. अद्वैत, मी तुझ्याकडे येईन. पहिला हा सिनेमा आहे, वेगळं दडपण असतं, कारण कुठेही म्हणजे तो पहिली एक्झाम असो, काही असो, आणि त्याच्यासोबत अजिंक्य आहे किंवा इतर कलाकार आहेत, तर पहिला जो शूटचा डे होता तो आठवतोय? किती दडपण होतं आणि आता कसं वाटतंय? आता म्हणजे जवळपास 2 वर्ष झाली त्या पहिल्या दिवसाला, आणि काय बोलू, म्हणजे व्हॉट अ जर्नी. पहिली गोष्ट तर म्हणजे जे काही डिलेज झाले, जे काही हे झालं, आय जस्ट थिंक की सगळं एकदम डिवाइन टायमिंग असं झालं आहे. पण जो पहिला दिवस होता, ऑब्व्हियसली खूप खूप नर्वसनेस तर होता, आणि आम्हाला काहीच नाही, सीन काय काय काहीच नाही माहिती. झालो आम्ही, वी डिड आवर मेकअप अँड एव्हरीथिंग, आणि कॅमेराच्या समोर डायरेक्टली. तर मग आणि टीममुळे खूप कम्फर्टेबल मी खूप लवकर झाली, बिकॉज अजिंक्य खूप सपोर्टिव्ह, जसं किती गोड आहे, म्हणजे तुझ्याशी पण बोलताना तुला कळत. तो तसाच खऱ्या आयुष्यात पण तसाच आहे, एकदम फ्री आहे. आणि माझी को ऍक्ट्रेस सानिका तोरसकर, ती पण खूप छान, आमची पण खूप छान मैत्री झाली. तर कम्फर्ट खूप होतं सेटवरती. तर जे काही नर्वसनेस होता तो डिझॉल्व्ह झाला आणि छान वाटलं. खूप छान. अजिंक्य, मी तुला विचारेन, आतापर्यंत अनेक भूमिका केलेल्या आहेत, ठीक आहे, आय गॉट इट की प्रत्येक कलाकाराला भूमिका कोणतीही मिळाली तरी काम मिळणं महत्वाचं असतं, पण त्यासोबत एक चेकलिस्ट पण असते की ह्या भूमिकेतून मला काय मिळेल किंवा कशा पद्धतीने ही बाहेर जाईल. तो जेव्हा तुला पहिल्यांदा कॉल आला की असा असा चित्रपट आहे, ही भूमिका तू साकारतोय, तुझी को आर्टिस्ट कोण आहे, त्यावेळेला डोक्यामध्ये काय विचार होते आणि का निवडलीस तू ही भूमिका? रोहित म्हणून एक कास्टिंग डिरेक्टर कोऑर्डिनेटर आहे, तो अनिकेत कोरडे म्हणून आमचे रायटर आहेत, आणि नवीन देशाबोयना म्हणून आमचे दिग्दर्शक आहेत जे तेलुगू आहेत. सो ह्या दोघं तिघांसोबत माझी जेव्हा मीटिंग झाली तेव्हा मला असं कळलं की असा असा एक सिनेमा आहे, आउट ऑफ सिलेबस असं टेंटेटिव्ह नाव आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. तर म्हटलं ओके बरं, आणि कशाबद्दल आहे. सो त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या ज्या डे टू डे लाईफमध्ये जे स्ट्रगल्स असतात, एमपीएससीची अशीच मुलं असतात खूप गावची, वऱ्हाडी भाषा बोलायची तुम्हाला असं सांगितलं. तर मला म्हटलं मी आहे मराठवाड्याचा, जशी जशी मी पुणे मुंबईची भाषा जरा शिकलोय आणि शिकतोच आहे, ते काय सुरूच असते ती जर्नी भाषेची.
तर आता त्याच्यामध्ये वराडी बोलायचं तर म्हटलं मला मदत लागेल, मी पूर्ण जीव ओतून करण्याचा प्रयत्न करेल. असंच मला स्ट्रगल होतं कन्नी नावाचा माझा सिनेमा करताना ब्रिटिश भाषा बोलण्याचं. सो आणि मी आहे मराठी मीडियमचा, पण मला एवढं माहितीये की आय एम अ गुड लिस्नर. मी ऐकतो गोष्टी, मला जर सांगितलं गेलं तर त्याच्यावर पूर्ण प्रयत्नपूर्वक त्यात उतरण्याचा मी प्रयत्न करतो, की वेगळा दिसलो पाहिजे, वेगळा साऊंड केलं पाहिजे. तर मेनली तो थॉट माझ्यामध्ये नीट झिरपला पाहिजे. सो जेव्हा त्यांनी कथानक सांगितलं, मला असं होतं की एकतर ह्यांना असं वाटतं की मी असा इतका छान गावचा मुलगा एक विदर्भातला वाटू शकतो, की अशी छान रापलेली त्वचा आणि रिअल रॉ लुक. तर मी तिथेच एकतर आनंदी होतो की चला काहीतरी एक चॅलेंजिंग आहे. तर नेहमी सगळ्यांना असं वाटतो शुद्ध बोलणारा शहरातला काहीतरी फॉरेनवरून आलेला, असं कधी काही मालिकांमध्ये पण आणि तिथे पण अशा पद्धतीने होतं. सो मी म्हटलं चला काहीतरी एक माझ्या वाट्याला आलंय, प्लस अर्थपूर्ण सिनेमा जिथे कथानक काहीतरी महत्वाचं आहे. सो हे सगळं रसायन जरी फसलं तरी चालेल मला, फॉर दॅट मॅटर, की फसू नयेच, अर्थात यशस्वी व्हावा यासाठी सिनेमा करतात. पण माझ्या मनात विचार हा होता की चालेल, पण ऍटलीस्ट मी प्रयत्न अशा गोष्टीसाठी करतोय की जे कुठेतरी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं असेल. तर हा एक विचार होता. तर त्या क्षणी मला असं वाटलं की हे करायला हवं. आमचे दिग्दर्शक तेलुगू भाषा बोलतात, मराठी थोडी थोडी कळते त्यांना, येते पण थोडी थोडी. त्यांचं नेहमी असायचं की सर अच्छा हुआ पर वन मोर सर एकदा. सो असं ते खूप पोलाईट आहेत, खूपच स्वीट आहे. त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालाय, त्यांच्या आधीच्या सिनेमाच्या ऍक्ट्रेसना नॅशनल अवॉर्डसाठी पण रेकग्निशन झालंय. सो असे एक चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्ती, खूप गांभीर्याने काम करणारी व्यक्ती आणि टीम आहे हे मला कळलं. सुगत वाघमारेजी जे आमचे निर्माते आहेत, सो त्यांच्याशी पण भेटल्यावर अत्यंत रिस्पेक्टफुल, अत्यंत पोलाईट आणि खूप चांगल्या प्रकारे खूप सारं समाजकार्य करणारे विदर्भामध्येच असे पण ते आहेत मुंबईचे. आणि तर त्यांच्यासोबत पण भेटून मला एक प्रकारे एकसंध अशी टीम आहे असं असं फिलिंग आलं. तर कुठे इट वॉज अ नो ब्रेनर फॉर मी, की मला असं होतं कलाकार एका ड्युअलिटी मध्ये नेहमी जगत असतो. मला असं वाटतं की फार दिसायचं पण नाहीये पण दिसायचंय, फेमस पण व्हायचंय पण सगळीकडेच दिसतोय असं पण नाही व्हायचंय. असं असो किंवा प्रत्येक वेळी वेगळं काम करायचंय पण तसं ते ऍक्सेप्टन्स पण मिळालं पाहिजे. पैसे पण कमवायचे पण निव्वळ पैशांसाठीच काम नाही करायचे, पण सर्व्हाइव्ह पण करायचंय. सो असे खूप काहीतरी एक विचित्र आतमध्ये सुरू असतं. हा, द्विधा मनस्थिती नक्कीच असते. सो कुठेतरी प्रूव्ह पण करायचंय पण निव्वळ प्रूव्ह करण्यासाठी काम नाही करायचं, आणि असं एक वेगळंच की रिझल्टचा पण विचार करायचा पण रिझल्ट साठी नाही करायचं. हे एक जरा प्रकरण आहे ना माझ्यात जरा जास्तच आहे. तर खूप साऱ्या मालिकांना नाही म्हणून मी सिनेमासाठी थांबत थांबत कामं करतोय. जेव्हा का सांगणारे खूप जण असे सांगतात की सिनेमा कोण बघताय आजच्या तारखेला, तुला इतक्या मालिका जर येत आहेत, चांगले चांगले आर्टिस्ट मालिकांमधून खूप फेमस होत आहेत आणि तुला पण ते करायला हवं आणि मालिकाच कर. जेव्हा का मी 2-3 केलं आणि मला असं वाटलं की अरे मी थोडी पण रिस्क घ्यायची जर तयारी नाही ठेवली तर ह्या फील्डमध्ये, एका क्रिएटिव्ह फील्डमध्ये येण्याचा अर्थ काय. जर मी इतकी जॉब ओरिएंटेडच मेंटॅलिटी ठेवली की सेफ सेफ खेळायचंय, सो थोडीशी कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन आपल्या किटीमध्ये, आपल्या उंजळीमध्ये काय काय पडतंय त्यातलं बेस्ट काय निवडता येईल असा विचार मी करतोय. पण आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट माऊलींच्या कृपेमुळे. आणि आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट की माझ्या वाट्याला आउट ऑफ सिलेबस आलाय आणि अजून काही सिनेमांचं पण मी शूट केलंय. पण हा पर्टिक्युलर सिनेमा 2 वर्ष घेऊन वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये मालिका करत करत आणि त्यानंतर मग कम्प्लिटली ह्या सिनेमावर लक्ष केंद्रित करून असा आम्ही हा शूट केलाय. सो मजा आली आहे. इट वॉज अ रिस्क बट अ कॅल्क्युलेटेड वन अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. 3 जुलैला हा चित्रपट येतोय, Yes. पण अजिंक्यचे अजून एक काही प्रोजेक्ट लाईन हो. आहे जे आउट होतील आणि सगळे खूप वेगवेगळे आहेत अजून. मला म्हणजे ना So- तुझ्यासोबत नो फिल्टर एक इंटरव्ह्यू नक्की करायला हो का, आवडेल, करूया. कारण तुझ्या बोलण्यातून जे जाणवतंय ना की तू रिक्स उचलणारा व्यक्तिमत्व कुठेतरी वाटतंय. आहे. तो 9 to 5 मध्ये न राहता काहीतरी वेगळं करायचंय, पण ते आपण निवडायचं. हो. सो मे बी ही जर्नी कोणाला तरी इन्स्पिरेशन देईल. हो हो So नक्की आपण एकदा वेळ काढून 100% ती सुद्धा मुलाखत करूया. नक्कीच. मी तुझ्याकडे वळते. खरं तर प्रेक्षकांना उत्सुकता असते तुमचा ऑन स्क्रीन बॉन्ड पेक्षाही पडद्यामागे कसं नातं आहे किंवा काय मजेशीर किस्से झाले. अजिंक्य मस्ती करतो की नॉर्मल, काय कसा असतो, म्हणजे तुमचं नातं आउट ऑफ बॉक्स कसं आहे पडद्यामागचं. तर म्हणजे सगळ्यात पहिले तर खूप छान मैत्री झाली, बिकॉज खूप मस्तीखोर आहे पण असं दाखवत नाही. आणि म्हणजे कधी कधी असं एक सेंटेन्स बोलणार आणि त्यांनी म्हणजे सगळे हसायला लागणार असं. तर किस्से काय सांगू.
आठवणीतला एखादा किस्सा किंवा तुम्ही शूटिंग दरम्यान काही जिथे कुठे तुम्ही शूट केलं जी लोकेशन होती तिथे एखादा सीन करताना तुला काही वेगळं असं जाणवलं का? मजेशीर सुद्धा किंवा तो कठीण होता तुझ्यासाठी असं हा. सुद्धा? म्हणजे आम्ही जिथे शूट करत होतो, जव्हार म्हणून एक गाव आहे महाराष्ट्रामध्येच. आणि तिकडे ऍक्च्युली जशा विषयांबद्दल आम्ही बोलतोय मूवीमध्ये, तसाच क्लायमेट काइंड ऑफ आहे. म्हणजे तिथे दुष्काळ आहे, तिथे व्हेजिटेशन खूप कमी आहे आणि ऊन म्हणजे इतकं होतं. आम्ही जेव्हा शूट करत होतो, मेच्या महिन्यात शूट करत होतो आणि तिकडे 45 डिग्री पर्यंत टेम्परेचर होतं आणि पाणी नाही येते हॉटेलमध्ये वगैरे. तर मग असे सगळे जे चॅलेंजेस होते ते तिथले लोक कसे राहतात ते आम्ही ऍक्च्युली एवढं रिअलाइज केलं. आणि मग पॅकअप नंतर वेन वी यूज टू हॅव दीज कन्व्हर्सेशन्स की आपलं जे लाईफ आहे किंवा वर्ल्ड आहे, इट इज सो क्लोज्ड अप इन अ बबल. आणि त्याच्या बाहेर पण म्हणजे लोक कसे राहतात, कसे आहेत, कशा टाईपची लाईफ जगतात, याचा खूप रियालिटी चेक मला मिळाला ॲज समवन हू हॅज बीन ब्रॉट अप इन मुंबई. आणि अजिंक्य बरोबर म्हणजे तो परभणीचा आहे, मराठी मीडियम मध्ये शिकला आहे, मी इंग्लिश मीडियम मध्ये. आणि इट्स लाईक आमचे जे एक्सपिरियन्सेस आहेत ते इतके वेगळे आहेत. तर मग त्यांच्याबद्दल डिस्कस करताना इतकं भारी वाटलं की म्हणजे दोन जण जे इतक्या डिफरंट लाईफ्स मधून येतात, ते जे कॉमन जे थॉट्स आहेत ते आमचे खूप मॅच होतात. म्हणजे जसं आम्ही वर्ल्डला बघतो किंवा लोकांना बघतो, दॅट इज व्हेरी सिमिलर. सो दॅट वॉज व्हेरी नाईस. आणि माझी को ऍक्ट्रेस सानिका, तिच्या बरोबर म्हणजे अजिंक्यचा सीन चालू असताना खूप सुंदर गाव होतं. तर आम्ही फेरी मारायचो आणि आम्हाला एक आंब्याचा ट्रक दिसला आणि आम्ही लिटरली त्याच्यात चढून आंबे चोरले. सॉरी, ज्यांचं कोणचं खूप होता. ती सुद्धा मजा तुझी हो. शूट करताना. मी येते चित्रपटांच्या गाण्याकडे, म्युझिक अँड डान्स. म्हणजे आय थिंक रॅप सॉन्ग आहे याच्यामध्ये. Yes. भास म्हणून म्हणून हे सुद्धा एकदम छान रोमॅन्टिक हो. आणि सायलेंट सॉन्ग आहे. संस्कृत गाणं सुद्धा आहे. सो हो. वेगवेगळ्या पद्धतीचे धाटणीची भूमिका म्हणतो तसे धाटणीचे मी म्हणून वेगवेगळी गाणी सुद्धा याच्यामध्ये आहे. मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा हे रेकॉर्डिंग गाणी ऐकली किंवा रॅप वरती जेव्हा तू उत्तम डान्सर आहे, so त्याच्यामुळे नो डाऊट तुला काही डिफिकल्ट गेलं असेल, पण ते किती एन्जॉय केलं? डान्सर करता अद्वई पण तिथं प्रोफेशनली शिकली आहे, पण ह्या फिल्म मध्ये डान्सिंग स्किल्स दाखवण्याचा फार स्कोप मिळाला, पण फार नाही मिळाला. अजून हा. अजून मिळू शकतो फ्युचरमध्ये, जो मिळावा अशी माझी खूप इच्छा आहे म्युझिकल फिल्म करण्याची. पण एका अर्थी ही पण फिल्म, हा पण चित्रपट म्युझिकलच झाला असं मी म्हणेन. सुगत वाघमारे जी जे आमचे निर्माते आहेत, त्यांची एकतर म्युझिकची टेस्ट खूप चांगली आहे. जुने जुने गाणी त्यांना इतके माहिती आहेत. आणि ते आम्ही एका प्रमोशनसाठीच लक्ष्मीकांत प्यारेलालजींच्या प्यारेलालजी स्वतः तिथे होते अशा कॉन्सर्टमध्ये गेलो होतो. तिथे मला अजून कळलं त्यांच्याबद्दल, सुगतजींकडून आणि सुगतजींबद्दल पण कळलं की कशी म्युझिकची टेस्ट आहे. सो त्यांच्याकडून नवीन जी जे आहेत ते तेलुगू आहे, सो तिथलंही थोडंसं झिरपलंय ह्या सगळ्या म्युझिकमध्ये. सो असं मराठी, तेलुगू आणि एक ओव्हरऑल आपल्या मातीतली गाणी आणि बॅकग्राऊंड स्कोर असं मला वाटतं. सो मोहितजी असो आमचे म्युझिक कंपोजर, किंवा सौरभ असो, किंवा स्वतः वैशाली सामंत मॅम असो, ह्या सगळ्यांनी ज्यानुसार ती गायली आहेत, कंपोज केली आहेत, बॅकग्राऊंड स्कोर पण इतका चांगला झाला आहे सिनेमाचा. तर ते एक वेगळं कॅरेक्टर वाटतंय मला तरी. आणि गाणी जसं की मी म्हणालो की अचानक एक रॅप सॉन्ग आहे, अचानक एकदम सोलफुल आहे गाणं, तर अचानक संस्कृत गाणं. तर ते सगळं आम्हाला जेव्हा हळूहळू कळत होतं, तर मला सुद्धा वाटत संस्कृत गाणं ते कसं वाटेल मराठी सिनेमामध्ये, कशासाठी आणि कशानुसार ते दिसेल. पण आता जेव्हा एक 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 गोष्टी ज्या ऐकल्या, पेपरवर पाहिल्या, त्या एक एक उतरल्या आणि त्या सगळ्याचं एक एक बनलंय काहीतरी, एक रसायन. तर ते ओव्हरऑल पाहताना मी अजून फायनल फिल्म नाही बघितली. DI होण्याच्या आधीची फिल्म बघितली आणि फायनल सगळे कट होण्याच्या आधी. पण त्यामध्ये पण मला एक ओव्हरऑल ती जी जशी दिसून आली आहे, तर ती एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा नक्कीच बनलाय. आणि त्यामध्ये म्युझिक आणि बॅकग्राऊंड स्कोर हे एक वेगळं कॅरेक्टर आहे सिनेमाचं असं मला वाटतंय. सो सो येस, आय लुक फॉरवर्ड टू इट की लोक रिसीव्ह कसे करतील. म्हणजे ते सुद्धा सगळी गाणी हो एन्जॉय हो करतील. ऍब्सोल्युटली. मी म्हटलं जसं की एक्झाम आउट ऑफ सिलेबस, तुम्हाला तुमची एक्झामची भीती कधी होती किंवा ते काही आठवतंय का? मला तर खूप जास्त, कारण मी पुणे युनिव्हर्सिटी मधून माझं इंजिनिअरिंग पूर्ण केलंय. 42 विषय होते आम्हाला वेगवेगळे ओव्हरऑल. आणि त्यामध्ये पण इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांच होती माझी इंजिनिअरिंगची, ज्याचा एक ठराविक अभ्यासक्रम नव्हता. सो आउट ऑफ सिलेबस काही येईल अशी भीती नेहमी असायची. त्यात इंग्रजीमध्येच इंटरव्ह्यू होणार, इंग्रजी यायला हवं ह्याबद्दलचा एक अट्टहास जो असायचा. मग ते शिकण्यासाठीचा एक प्रयत्न. कट्टू आता
मराठीच बोला, मराठी अशा पद्धतीनेच बोला, हा सगळा अट्टहास जो होता. तिथे असं होतं इंग्रजीच बोला, इंग्रजी अशा पद्धतीनेच बोला. सो हे सगळे काय वेगळ्या वेगळ्या सिस्टीम मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा वेगळ्या वेगळ्या अपेक्षा ज्या असतात त्यामध्ये जे एक असतं. आणि सो सो येस, परीक्षेची भीती खूप असायची, आउट ऑफ सिलेबसचं काही येईल याची भीती खूप असायची. आणि ऍक्च्युअल लाईफ ही आउट ऑफ सिलेबसच आहे. आपण हम्म. प्रिपेअर वेगळ्या गोष्टींसाठी करत असतो आणि आयुष्यामध्ये जे साधं प्रेमात पडणं हे पण इतकं मोठं चॅलेंज आहे की ते तुम्ही कोणत्या व्यक्तीच्या पडता, त्या व्यक्तीचं काय माइंडसेट आहे, काय बॅकग्राऊंड आहे, काय अपब्रिंगिंग आहे, आणि ते तुमचं मॅच होणं, त्याचं फ्रिक्शन त्या दोघांचं होणं, हे सगळं डेंजर आहे. आणि हे ऍक्च्युअल आउट ऑफ सिलेबस लाईफ आहे आणि त्या खऱ्या परीक्षा आहेत लाईफच्या, मला असं वाटतं. आरोग्य असो, आपले आई वडील आपल्या नजरे पलीकडे म्हातारे होत आहेत आणि मी दरवर्षी एकदा जातो परभणीला आणि ते अजून एक वर्ष म्हातारे झालेले असतात आणि मी एक वर्ष मोठा झालेलो असतो ऑफकोर्स. पण एखाद्या मी थोडं आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बोलतोय, पण माझ्यासाठी आउट ऑफ सिलेबस चॅलेंजेस काय आहेत हे मी सांगतोय. माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की समजा एखाद्या आईला आपलं बाळ वर्षातून एकदाच दिसत असेल समजा, हा, आणि नवजात बाळ असेल समजा, आणि दरवर्षी एकदाच दिसतं आणि ते दरवर्षी भेटल्यावर एक वर्ष मोठं झालेलं दिसतंय, पण त्याचं ते ग्रॅज्युअली हळूहळू मोठं होणं जर ते सुख जर दिसत नसेल. सेम चॅलेंज आहे मुलांना, घरापासून दूर राहणाऱ्या, वर्षातून एकदा आई वडील दिसत असतील आणि दरवर्षी एक नवी सुरकुती आलेली असेल, नवा केस पांढरा झालेला असेल, नव्याने ते एक एक वर्ष म्हातारे होत असतील आणि ते हळूहळू होताना दिसत नसेल, तर दरवेळीच एक सरप्राईज असतं की आपण त्यांना अभिमान वाटावा म्हणून आपण आपलं आपलं स्वप्न पूर्ण करतोय. घरी पण राहून जाऊ नाही शकत आपण, ते पण चुकीचं ठरेल की बाहेरच नाही पडायचं का त्यांना कवटाळून राहायचं, ते योग्य नाही, त्यांनाही छान नाही वाटणार. पण टू अचीव्ह समथिंग, किंवा आता सक्सेस म्हणून नातेवाईक बघतात, फ्रेंड्स बघतात, इतर अनोळखी लोक बघतात की किती छान छान करतोय, पण ते मिळवण्यासाठी तुम्ही काय काय सुटत जातं, हे काय फार मोठं माझं स्ट्रगल आहे असं मी म्हणत नाही, पण हे एक वेगळं एक आउट ऑफ सिलेबस चॅलेंज आहे. सो ते एक विचार करण्यासारखं आहे की काहीतरी मिळवण्यासाठी आपण काय काय सोडतो हे त्या त्या व्यक्तीलाच त्याचा एक इंटरनल स्ट्रगल माहिती असतो. सो की ते आपण बोलतो ना, म्हणजे सिलेबस मध्ये बॅलन्स कसा साधावा, एकीकडे तुमची स्वप्न पूर्ण करायची, त्यासोबतच जबाबदाऱ्या पण आहेत, ही एक इमोशनल बॉन्ड आहे. ह्याचा बॅलन्स जर कोणी शिकवला ना, तर लाईफ खरंय. बॅलन्स हो. आणि कोणी बसवून शिकवत नाही ह्याबद्दल, हे तुम्हाला लाईफच शिकवत राहते. तुम्ही पडता, धडपडता, परत उठायची तयारी ठेवता. आय थिंक तुझा आउट ऑफ सिलेबस जस्ट स्टार्ट झालाय लाईफ मध्ये, करिअर मध्ये एंट्री म्हणेल. कारण पुस्तकातून जेव्हा आपण बाहेर येतो ना, तेव्हा आपल्याला अनेक रियालिटी चेक मिळतात आणि तेव्हा असं वाटतं काश हे आम्हाला स्कूलमध्ये शिकवलं असतं की यार हे असं पण वागायचंय, असंही तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि मग तेव्हा आपल्याला कळतं की तो पुस्तकी किडा होण्यापेक्षा आपल्याला माणसामध्ये कसं वागायचंय, किंवा ही रियालिटी चेक तुला कुठले आहे. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत तर माझी पूर्ण लाईफच आउट ऑफ सिलेबस होती. म्हणजे हो, म्हणजे जसं अजिंक्य बोलला की काही 12वीच्या वेळेस मी नाटक सोडलं, तर मग त्या म्हणजे मी थिएटर करायची नादिरा बरोबर एकजूट थिएटर ग्रुप सोबत. तर तेव्हा मी डान्स पण करायची प्रोफेशनली, आणि 12वीच्या एक्झामच्या वेळेस मी अभिनय पण सोडला, डान्स पण सोडला, कथ्थक पण सोडलं. तर मग असं होतं की अभ्यासाच्या मागे जेव्हा मी जात होती, आय काइंड ऑफ स्टार्टेड लुझिंग ऑल द थिंग्स दॅट मेड मी. तर मग जेव्हा हा पिक्चर म्हणजे परत कुठून तरी लाईफमध्ये आलं, मी बोलली की देर इज नो वे की मी ही अपॉर्च्युनिटी नाही घेणार. तर मग सॉरी, प्रश्न काय होता तुझा? होतं की तुला रियालिटी चेक कुठला मिळाला, की नाव यू आर एंटर इन द वर्ल्ड, Yes. करिअर आणि आता कला, एक कलाकार म्हणून, अभिनेत्री म्हणून तुझं पदार्पण होत आहे. सो एक आल्यानंतर आपल्याला वाटतं ना की काहीतरी रियालिटी चेक प्रत्येकाला मिळतो. हो. So, असं तुला कुठला वाटलं? की खूप कठीण आहे सगळं. खूप स्वतःला सांभाळून सावरून राहावं लागतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी मला ऍक्च्युली अजिंक्यनेच सांगितली एव्हर सिन्स वी स्टार्टेड शूटिंग ते आतापर्यंत, की लोक बोलणार, चांगलं पण बोलणार, वाईट पण बोलणार, आणि या दोन्ही गोष्टींचा आपल्याला हे नाही झालं पाहिजे, फरक नाही पडला पाहिजे. कारण दॅट इज व्हॉट, म्हणजे व्हॅलिडेशनमुळे कसं बोलू की व्हॅलिडेशनसाठी काम नाही करायला पाहिजे तुला. यू हॅव टू डू इट फॉर द लव्ह ऑफ द आर्ट.
म्हणजे जे मी नेहमी म्हणते की लहानपणापासून कला ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. वेगळं वेगळं म्हणजे मी कथक, डान्स, ड्रामा, सिंगिंग हे सगळं करत होती. आफ्टर माय 12th आय कम्प्लिटेड माय आर्किटेक्चर नंतर आय एम डुईंग फॅशन डिझाईन. सो करंटली मी फॅशन डिझाईन शिकते. तर अशाच मला शिकायला खूप आवडतं. सो आय जस्ट लव्ह लर्निंग, वर्किंग, मेकिंग आर्ट, क्रिएटिंग. तर मग ही म्हणजे द रियालिटी चेक फ्रॉम दिस इंडस्ट्री इज दॅट खूप कंपोज राहावं लागेल मला. म्हणजे मी जशी तडफड फडफड असं सगळीकडे नाही करू शकत. मला खूप महत्वाचा सल्ला दिलाय. तू ह्या क्षेत्रामध्ये आलीस तर तू लक्षात ठेव, हो. कारण अनेक गोष्टी होणार, पण तुला स्वतःला सांभाळायचं Yes. आहे. बिकॉज आय थिंक कलाकाराला माहिती असेल की कौतुक आणि ट्रोलिंग दोन्ही गोष्टी कलाकाराने खूप जवळून पाहिलेल्या हो. असतात. मी म्हणेन फार वेळेअभावी आपल्याला फटाफट सगळे इंटरव्ह्यू करावे लागतात. शेवटचा प्रश्न घेते की तुम्ही दोघंही याच, म्हणजे तू सुद्धा अनेकांची ज्यांना फर्स्ट मूवी मध्ये काम करायचंय किंवा ते बघून बघते की अच्छा मला सुद्धा रोल मिळू शकतो असं काम करायचंय, आणि तुझ्याकडे तर अनेक जण बघतायत की जे फॅन्स आहेत ज्यांच्यासाठी तू इन्स्पिरेशन आहे, जे ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. आज त्यांना काही सल्ला द्यायचा झाला आउट ऑफ सिलेबस तर तू कुठला असेल? बापरे. सल्ला मी हाच देईन की कुठेतरी ना आपण जे काही करत असू, पण एक आतला आवाज आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतो. आपण जर काही चुकीचं करत असू, कोणाला फसवत असू, कोणासाठी चांगलं करत असू किंवा काहीही, आपल्या आतमध्ये काहीतरी खरं खरं असतं, जे आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतं की आपण इथे नाही, भले तिथे खूप पैसे कमवतोय नाही कमवतोय किंवा काही, पण ते सांगू पाहत असतं की हे नाही, आपण ह्याच्यासाठी बनलोय किंवा हे प्रयत्न कर. तर तो एक आवाज ऐका असं मी म्हणेन. ॲज लॉंग एज तुम्ही कोणाला हर्ट नाही करत आहे, कोणाला फसवत नाही आहात, तुम्ही स्वतःचं ते एक आतलं ऐकून तशा कॅल्क्युलेटेड रिस्क घेत घेत प्रयत्न नक्की करून बघायला हवाय. मला असं वाटतं एक आयुष्य आहे, आता तर आयुष्याचा स्पॅनच खूप कमी झालाय, तर त्यामध्ये एक एक प्रयत्न तरी करून नक्की बघायला हवा, तर आपण छान छान पीसफुली जगू असं मला वाटतं. सो या तो प्रयत्न नक्की करून बघा. अलॉंग अजिंक्यज लाईन्स खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही यू आर युअर सेल्फ. कारण या जगामध्ये नो बडी इज यू. म्हणजे तुम्ही तुमच्यासारखा एकच आहे. आणि इट इज सो इम्पॉर्टंट बिकॉज बिईंग युअर सेल्फ इज द ओनली वे यू कॅन फाईट द सिस्टम. खूप छान दोघांनी सल्ला दिलेला आहे. मी रॅपिड फायर घेते छोटासा, दोघांनी काही प्रश्न विचारते, थोडक्यात किंवा म्हणून एका वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायची. ओके. सगळ्यात आधी अजिंक्य, अद्वैत बद्दल जर का काही आज सांगायचं झालं तर एका शब्दात म्हणा किंवा एका वाक्यात तर काय असेल, आणि अद्वैत सेम तुला अजिंक्य बद्दल मला सांगायचंय. अद्वई मला असं वाटतं छोटा पॅकेट बडा धमाका आहे. तिच्या आतमध्ये खूप आहे, आणि जे हळूहळू ती वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या कलेच्या क्षेत्रांमधून ती ते बाहेर आणू शकते, आणि ते तिने आणलं मला असं वाटतं. अजिंक्यबद्दल म्हणजे ही इज जस्ट सो नाईस. म्हणजे सगळ्यांनी शिकायला पाहिजे व्हॉट अ डाऊन टू अर्थ पर्सन दॅट ही इज. सच अ हंबल पर्सन. आणि ही गोष्ट मी याच्याकडून शिकून नेहमी माझ्यासोबत ठेवेन. ओके. तुम्ही ही जी भूमिका साकारली ह्या पिक्चर मध्ये, ह्या चित्रपटात, तर अजिंक्य तू जी भूमिका साकारली कुठली अशी गोष्ट आहे जी तुला रिलेटेबल वाटली त्या भूमिकेमध्ये आणि तुझ्यामध्ये? मी सांगतोय ना, जो आतला एक आवाज फॉलो करणं आहे. मी राहून राहून त्याच गोष्टी बोलतोय, बऱ्याच जणांना कळत नसेल काय बोलतोय हा, पण ही फॅक्ट आहे. काहीतरी आपल्याला सांगू पाहत असतं, मे बी युनिव्हर्स वेगळ्या काही डायमेन्शन मधून आपल्याला काहीतरी सांगण्याचा, कदाचित आपलंच फ्युचर सेल्फ आपल्याला काहीतरी सांगू पाहत असेल. ते आता मे बी आपण गेल्यावर कळेल की अरे आपणच होतो जे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, इकडे नको जाऊ, इकडे जा, हे नको करू, हे कर. किंवा कदाचित आपले पूर्वज सांगत असतील आपल्याला तिथे पोहोचून की अरे हे नाही, हे कर, असं काहीतरी असावं. पण एक काहीतरी एक आपल्याला आपल्या परे असलेलं एक प्रकरण आहे, आतमधला आवाज. तो फॉलो करणारा अनिकेत पण आहे, माझी भूमिका, माझं पात्र या सिनेमाचं, आणि मी पण तसाच आहे. सो ते सांगते. म्हणून हा आतला आवाज ऐकण्यासाठी चित्रपट बघणं फार गरजेचं Oh आहे. God, yes. आणि माझं पण सेम वे, जी कल्पना जे माझं पात्र आहे तिची जी जर्नी दाखवली आहे. म्हणजे स्टार्टिंगमध्ये शी इज दिस प्रिव्हिलेज गर्ल जिच्याकडे म्हणजे तिचे बाबा मास्तर आहेत, आणि ती काही सिरियसली नाही घेत हे सगळ्या गोष्टी, अभ्यास म्हणू किंवा पर्यावरण म्हणू, ती एवढी अवेअर नसते. मग जेव्हा ती MPSCचा अभ्यास करायला लागते, ती पुस्तकं वाचते, आपलं संविधान वाचते, तेव्हा द चेंज दॅट हॅपन विथ हर, that is actually something that has happened with me in my personal life. की
द जर्नी ऑफ बिईंग समबडी हु इज अनअवेअर टू बिकमिंग समबडी, म्हणजे हा जो चेंज आहे, जेव्हा आपल्याला कळतं की दुनिया ऍक्च्युली कशी चालते, तिथून परत नाही जाऊ शकत. एकदा आपले डोळे उघडले, सो दॅट मी खूप रिलेट करते. जसे कल्पना इज व्हेरी हेड स्ट्रॉंग. ती बोलते रॅपिड फायर. सॉरी ओके. ते In short, हा. कुठली गोष्ट आहे जी कल्पनाला आणि हम्म. अद्वैत ह्या दोघांमध्ये तुला कॉमन वाटते? शी इज व्हेरी हेड स्ट्रॉंग. जर कोणी नसेल आजूबाजू तरी तिला काही फरक नाही पडत. ती बोलते की मीच करणार, जसं तुम्ही टीजर मध्ये बघितलं. इरिटेट कुठली गोष्ट अजिंक्यला सगळ्यात जास्ती करते आणि अद्वैतला तुला वाटते अं. की या गोष्टीने ती पटकन इरिटेट होते? माझा पंक्च्युअलिटीचा थोडा इश्यू आहे. ह्याच्याबद्दल सांग. हा, माझा तुझं responsibilities आहेत. तर दॅट इरिटेट्स हिम. येस, हो. वेळेवर यायला पाहिजे. मला सॉरी, हिला काय इरिटेट करतं? हिला इरिटेट करतं कुठल्या प्राणी, पक्षी, किडे, मुंगी, कशालाही कोणी जर हर्ट केलं, कुठे काही सीन मध्ये पण प्राणी वगैरेच काही पासिंग जरी द्यायची असेल तर असं की तिला सोडा, तिला काहीतरी खायला द्या, तिला पाणी. सो या हे प्राणी पक्षी प्रेम जे आहे, जो आमचा टॉपिक पण आहे आउट ऑफ सिलेबसचा, तो त्यांना कोणी त्रास दिला तर तिला इरिटेट होतं. एक शेवटचा रॅपिड फायर प्रश्न. बकेट लिस्ट मध्ये कुठली भूमिका आहे की ती आता करायची आहे? एक स्वप्न आपलं असं की नाही यात हा रोल मिळाला पाहिजे. मला मोठ्या पडद्यावर गौतम बुद्धांची भूमिका करायची किंवा श्रीकृष्णांची भूमिका करायची. कारण मानवीचं. गौतम बुद्धांची भूमिका करण्याचं कारण मी कायम सांगत आलोय, मागची 8 वर्ष झालं. ते वाटायला येत नाही अजून, पण कारण 2 कारण आहेत. समजा एक की एका राजकुमारापासून ते वैरागी अवस्थेत जाईपर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे इंटरनल, एका मुलाचा, राजकुमाराचा, तो साकारताना त्याच्या मागची काय थॉट प्रोसेस असेल, त्या मागचा काय अभ्यास आहे, हे मला करायला खूप मजा येईल आणि एक स्वार्थपणे अभिनेता म्हणून चॅलेंज पण आहे ते म्हणून. सेकंड असं की आपल्या भारताचे ते म्हणजे देवत्व मिळालेलं एक व्यक्तिमत्व आहेत आणि पूर्ण जगभरात ज्यांचे इतके अनुयायी आहेत. सो आपण इनिशिएटिव्ह घेऊन एक असा मोठा मॅसिव्ह प्रोजेक्ट बनवायलाच हवा आहे, जो विषयच असा आहे की तो मॅसिव्हच होईल, जो पूर्ण जगभरात पोहोचू शकतो. त्यांनी त्या काळामध्ये जगभरामध्ये त्यांचे विचार जर पोहोचवले, तर आता इतके आधुनिक आपल्याकडे तंत्र आहेत, त्याचा वापर करून हा एक विषय चांगला येऊ शकतो. श्रीकृष्ण पण अगेन त्याच कारणासाठी, आपल्या भारताचे इतके मोठे मोठे विषय आहेत आणि तो मोठ्या पडद्यावर दाखवण्याची संधी जर आहे मला कलाकार म्हणून करता येत असेल, तर याला मस्त मॅनिफेस्ट करतोय आता की असं काहीतरी व्हावं. म्हणून तर खास तू आणि मला सुद्धा बघायला आवडेल, कारण मी जसं आउट ऑफ कॅमेरा मगाशी म्हणाली, तुझ्या ज्या भूमिका पाहिल्या ना त्या प्रत्येक गोष्टींमध्ये तू तसा वेगळा दिसला. तो विठुराया असो किंवा एखादा कॉलेज मुलगा असो, चॉकलेट हिरोचा रोल असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, कुठेही वाटलं नाही की ह्यात आणि ह्यात फरक आहे. असं वाटत होतं की प्रत्येक अजिंक्य वेगवेगळ्या दिसतो. सो या 2 भूमिकांमध्ये सुद्धा मला बघायला आवडेल की ह्या 2 भूमिका कशा पद्धतीने तू करतोय. थँक्यू. आय होप मिळो कनेक्ट. थँक्यू. येस. आता एक बकेट लिस्ट तुझी अशी कुठली? मी करिअर वाईज नाही म्हणणार, पण इन जनरल. म्हणजे या क्षेत्रात तर करिअर आता चालू झालंय, तर आय एम ओपन टू वर्क. आय लव्ह वर्किंग. आणि पण म्हणजे जसं या फिल्म मध्ये माझं पात्र एकदम गाव खेड्यातली मुलगी आहे. मी ऍक्च्युली रिअल लाईफ मध्ये साऊथ बॉम्बे मधले राहणारी, एकदम इंग्लिश मध्ये विचार करणारी मुलगी आहे. तर मग आय फील लाईक इथे जेवढं चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी हा रोल करणं, आय वुड लव्ह टू डू समथिंग दॅट इज अ लिटल ऑपोजिट ऑफ इट. आणि तू बकेट लिस्ट बोलली म्हणून आता इन द प्रिव्हियस स्टुडिओ वेर वी वेंट फॉर एन इंटरव्ह्यू, इम्तियाज अली आले होते आणि मी याला बोलली की लिटरली इट्स माय ड्रीम की मला एकदा इम्तियाज Everybody's dream. अली बरोबर काम करायचं. दॅट्स माय बकेट लिस्ट. मी दोघांच्याही उत्तरांना मस्त कथा असतो Thank you. पडेल आणि खूप हे सगळं तुमचं खरं व्हावं आणि पुन्हा आपल्याला मुलाखत करता यावी. Yes. थँक्यू. Thank you so much. प्रेक्षकांना आपल्या 3 जुलै ह्या चित्रपटाबद्दल काय सांगा? आउट ऑफ सिलेबस हा आमचा सिनेमा येतोय 3 जुलैला चित्रपटगृहामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात. अगदीच कमर्शियल पद्धतीचा सिनेमा घेऊन कुठलाही निर्माता आणि फिल्म मेकर्स येऊ शकतात आणि ज्यामधून ते चांगली कमाई करू शकतात, पण अशी काहीतरी रिस्क घेऊन आता वैश्विक पातळीवर जे चॅलेंजेस सुरू आहेत त्याबद्दल एक प्रकारे सजग करणारा सिनेमा आणण्याचं धाडस फिल्म मेकर्सने केलंय आणि आमच्या थ्रू ते केलंय आणि आम्ही नव्याने फ्रेश जोडी दिसणार आहोत आणि खूप मनापासून हे काम केलंय. मी पहिल्यांदा अशा काही भूमिकेमध्ये येतोय, सो परत अशा भूमिका आणि असे चॅलेंजेस स्वीकारावे का हे त्यावर ठरेल जेव्हा प्रतिसाद तसा मिळेल. म्हणून तुम्ही हा सिनेमा नक्की पहा. येस, 3 जुलै.
थँक्यू. थँक्यू सो मच. तर मंडळी, याचा हा भाग आणि याच्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत जाता जाता आपल्या नवराष्ट्र या युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.